आता पाहूया 10/25 महत्त्वाच्या बातम्या। मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीकडे मोर्चा वळवला। काही वेळ आंदोलन केल्यानंतर रमेश केरे पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मात्र आमचं असं कोणतंही आंदोलन सुरू नसून केरे पाटलांच्या आंदोलनाशी संबंध नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। आपण शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे। सगळं झालं, तुम्हाला भाजपचं सांगून तुम्ही आले असेल तर मग आम्ही भेटणार पण हे पण सांगतो। मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे विचारण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील मातोश्री परिसरात धडकले। त्यावरून अंबादास दानवे आणि रमेश केरे पाटील आमने सामने आले। भाजपच्या सांगण्यावरून आले का असा सवाल दानवेंनी केरे पाटलांना केला। आपण शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे। सगळं झालं, तुम्हाला भाजपचं सांगून तुम्ही आले असेल तर मग आम्ही भेटणार पण हे पण सांगतो। आता मनोज जरांगे झालं, आमचा काही संबंध नाही। मला सांगा, आमची भूमिका माहिती आहे तुम्हाला। जरून झोपायला जागी आहे दादा, मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीपासून बघताय काय माहिती? आमची भूमिका माहित नाही तुम्हाला? आज तुम्ही बघताय आमची भूमिका आता सांगतो मी पक्षाचा नेता मी सांगतो। आता तुम्ही काय म्हणले का आम्हाला कोणी पाटील आम्हाला विचारलं मी कोणी म्हणजे मनोज जरांगेंनी पाठवलं का असं मला विचारायचं। दादा मला सांगा, डोक्यावर केसनी जाऊ आपण समाजाचं काम करतो। आम्ही नाही करत, सगळं बघितलेलं आम्ही नाही करत, तू एकटा करतो, आम्ही पण करतो ना। अरे रमेश केरे म्हणजे भाजपचा हे तो ते नेहमी ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे। तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, विखेचेच बॅनर लावत असतो तो काय थेट तुमचं म्हणणं की भाजपच्या हो बिलकुल बिलकुल मुद्दाम केलं जातं। हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा, हा विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्या लोकांचे लावतो, तो आहे तो। रमेश केरे पाटलांसोबत मराठा आंदोलक मातोश्रीच्या परिसरात जमले, त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही तैनात होताच। अखेर केरे पाटलांसह 4 ते 5 जणांना मातोश्रीत प्रवेश देण्यात आलाय आणि मराठा आंदोलकांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली। सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवून सर्वमान्य तोडगा सरकारने काढावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांसमोर मांडली। उद्धव साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आज महाराष्ट्रातला मराठा समाज यांची मागणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे। हे आम्ही उद्धव साहेबांना या ठिकाणी सांगितल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला की माझी जी काही भूमिका आहे ती लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे। आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका। कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत। समाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असतील तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे। माझं म्हणणं तेच आहे की राजकारणाला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे। आता पाहूया 10/25 महत्त्वाच्या बातम्या। ठाकरे गटाचा मुंबईतील विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर। उद्धव ठाकरेंकडून विनोद घोसाळकरांना दहिसर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर सूत्रांची माहिती। उरणमधील यशस्वी शिंदेची हत्या करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर। आरोपी दाऊद शेखच्या अटकेआधीचा कर्नाटकातील डोंगराळ भागातील व्हिडिओ। उरण हत्येची केस ॲडव्होकेट उज्ज्वल निकम लढणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। कर्नाटकच्या गुलबर्गामधून घेतलं ताब्यात। शर्मिला ठाकरेंनी यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। उरण हत्या प्रकरणातील आरोपीवर ठोस कारवाई करण्याची शासनाकडे मागणी। सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत। उरण घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ, रुपाली चाकणकरांची टीका। मराठा आरक्षण संदर्भात गठीत केलेल्या समितीला मुदतवाढ। निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। नवाब मलिकांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून मलिक यांचा वैद्यकीय जामीन कायम। आदित्य ठाकरेंकडून पुण्यातील पूरग्रस्त एकतानगर भागात पाहणी दौरा। या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, आदित्य ठाकरेंचं आश्वासन। पर्यावरणाची हानी करणाऱ्या पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती द्यायला हवी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे। आदित्य ठाकरेंच्या पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला विरोध।